बाकीच्यावरती अन्याय करायची. अन्याय कसं करायचा, तुम्ही जे कानून बनवणार ते सर्वत्र लागू होणार. म्हणजे आमची सेवा, शिकलेल्या लोकांची सेवा कोणी करण्याची, जे लोक अडाणी लोक आहेत. आता त्याच्यात अडाणीपेक्षा अडाणी आपला समाज, आपल्याला खायला सुद्धा भेटत नव्हती त्यावेळेला. जे म्हणजे लोकांच्या इथे मजुरी करायची आणि मग त्या मजुरी सुद्धा त्याचे दाम दिला जायचं नाही का, तर शेळे तुकडे मिळायला जायचं ते, आणि मग ते सर्व घरात आणून खाल्लं जायचं. तुम्हाला रोजगार सुद्धा उपलब्ध होत नव्हता त्या काळी. रोजगार तर सोडूनच द्या, त्यांच्या इथं लाकडं वगैरे काय कसले फोडायचे असेल ते फोडून दिल्यानंतर तुम्हाला काहीतरी धान्य मिळेल किंवा अन्नाचं भाकरी वगैरे ती काय शिळं मिळत असायची आणि त्यामुळे ते सर्व खाल्लं जायचं. एक 10 मिनिटात फोन करतो तुम्हाला. आणि मग काय केलं, आता आपल्यावरती सतत जर अन्याय, ज्या माणसावरती सतत अन्याय होत असेल तर तो काय करणार, एक दिवस तो बंड करून उठणारच आहे. तो तशाच प्रकारे तो बंड कोणी केलं तर आपल्या लोकांतल्या जास्तीत जास्त लोकांनी आपल्या लोकांतल्या त्याच्यात सहभाग होता. आणि आपले लोक त्या पेशवाईकडे गेलेले होते की बाबा आम्ही तुमच्या बाजूने. त्यावेळेला इंग्रज आपल्या देशात आलेले होते आणि देशात आल्यानंतर मग ते इंग्रज हे देशावरती सर्वांकडे कब्जा करत होते. मग कब्जा करत असताना पुणे हा भाग त्यांच्या ताब्यात येत नव्हता. आणि मग ताब्यात येत नसल्यामुळं काय करणार, मग काय केलं, आता इंग्रज ह्या देशात आले ते सुशिक्षित होते आणि सुशिक्षित असल्यामुळं ते या देशातल्या सर्व लोकांचा त्यांनी अभ्यास केलेला होता. सर्व लोकांचा, म्हणजे कोणता समाज किती प्रामाणिक आहे आणि कोणत्या समाजाचं काय होतंय, इथं कुणावर ते अत्याचार होतोय हे सर्व पाहत होते ते. आणि मग पेशवाई कुणावर ते अत्याचार करत होती हे सर्व त्यांनी ओळखलेलं होतं इंग्रजांनी. आणि इंग्रज आल्यामुळं आपल्या लोकांना, काही लोकांना शिक्षण मिळालं त्याच्यात. त्या शिक्षणानुसार बाबासाहेबांचे, आपले बाबासाहेबांचे वडील मिलिटरीमध्ये भरती झाले ते, आणि त्याच्यात सर्वात जास्त समाज आपला त्या मिलिटरीमध्ये भरती करून घेतला इंग्रज लोकांनी. का तर महार समाज ही एक प्रामाणिक जात आहे या देशात. त्या महाराष्ट्रातील जे जात आहे महार समाज ही प्रामाणिक जात असल्यामुळं इंग्रजांनी हेरलेलं होतं की बाबा हे जमात असे आहे की जे काम सांगेल ते प्रामाणिकपणे करत होते ते. आणि त्यामुळं मग ह्या आणि आपल्यावरती तर अत्याचार होतच होते. आणि त्यांना मग त्यांचे सैनिक थोडे कमी होते, इंग्रजांचे 300 लोकच होते ते. त्यामुळे त्यांच्याकडे हत्यारं पण आधुनिक होती तरी सुद्धा ते, आणि हे 30,000 सैनिक पेशव्यांचे. त्यामुळे ह्यांच्या 300 लोकांचा आणि ह्यांचं बजेट बसत नव्हतं ते. मग आपल्यावरती अन्याय होत असल्यामुळे सिद्धनागने काय केलं की पहिल्या प्रथम त्यांनी या बाजीराव पेशव्याकडे गेले. बाजीराव पेशव्याकडे गेल्यानंतर त्यांनी विचारलं की बाबा आम्ही तुमच्या बाजूने लढतो, पण आम्हाला तुम्ही काय सवलत देणार, तुम्ही काय सवलत देणार म्हणजे काय, तर आम्हाला तुम्ही आमच्या जे कमरेला झाडू बांधलेला आहे, गळ्यात गाडीव बांधलेलं आहे, हे जे आमच्यावर अत्याचार होत आहे करत आहेत तुम्ही, त्याच्यापासून आमची जर सुटका होत असेल तर आम्ही तुमच्या बाजूने लढू. तो बाजीराव पेशवा काय अहंकाराने त्यांना बोलला त्या सिद्धनाथ महाराजला की काय म्हणतो की तुला सुईच्या टोका एवढी सुद्धा सवलत मिळणार नाही. ते मिळणार नाही तर ठीक आहे, तुझ्या बाजूने कशाला लढेल तू. ज्या माणसाने आमच्यावर अत्याचार करतोय तर तो सिद्धनाथ महाराज त्यांच्या बाजूने कसे काय लढेल. त्यामुळं परत सिद्धनाथ महाराज तिथून परत आले आणि मग इंग्रजीच्या बाजूने तो युद्ध चालूच होतं. मग इंग्रजांनी काय केलं, मग इंग्रजाला जाऊन मिळाले आम्ही तुमच्या बाजूने लढतो. पण त्यावेळेला काय झालं, इंग्रजाच्या बाजूने अशी टोटली 800 लोक झाली आणि मग ह्यांचे 30,000 सैनिक. ज्या वेळेला युद्ध सुरू झालं तर आपल्या महाराजांच्या हातामध्ये दोन्ही हातामध्ये तलवारी होत्या. त्याची मन काय होती की तुझ्यासारखी लई 56 पाहिली तर एक माणूस हा 56 लोकांना कापत होता. दोन्ही हाताने एक माणूस
एकच माणूस 56 लोकांना कापलेलं आहे एका माणसाने, म्हणून तुझ्यासारखी लय पाहिले ही मन आहे. त्यामुळं आपले ते धाडशी बा त्यांच्या पोटात अन्न नाही की भीमा कोरेगाव नदी आहे, त्या नदीमध्ये रक्ताचं पाणी वाहत होतं. नदी लाल झालेली होती, एवढी सैनिक मारले गेले होते त्यांचे. आणि मग ते युद्ध 2 दिवस चाललेलं होतं. 2 दिवस. एक 5-10 मिनिटात फोन करतो तुम्हाला. आणि 2 दिवसानंतर ते युद्ध बाजीराव सैनिक बा त्यांचा मुलगा वारला आणि बाकीच्यांची सर्व वारले गेल्यामुळं ते पळून गेले बाकी सैनिक. आणि मग तिथं आपला विजय झाला आणि त्यांचे सैनिक बरेचसे मारले गेल्यामुळे ते पळ काढून गेले ते. आणि ह्या ज्या घटना आहेत, मग त्या इंग्रजांनी की त्या विजय स्तंभ बांधला की बाबा नाही बाबा इथं आपला विजय झालेला आहे, म्हणून तो विजय 65 फुटाचा विजय स्तंभ बांधलेला आहे तो आपल्या लोकांचा. मग तो विजय झाल्यानंतर हा इतिहास बाबासाहेबांना कळालेला आहे की नाही का आपले जमात त्या सुरवीर सैनिकांनी जे 1818 साली जे युद्ध झालेलं आहे ते जिंकलेलं आहे आपल्या लोकांनी. आणि म्हणून आपण त्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी बाबासाहेब प्रत्येक 1 जानेवारीला म्हणजे जायचे, प्रत्येक वर्षी जायचे तिथे. म्हणून आपण तो शौर्य दिन साजरा करतो. असा हा थोडक्यात विषय इतिहास तुम्हाला सांगण्यात आलेला आहे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.